नमस्कार. यावर आपले स्वागत आहे. चला तर मग पुढील भागाला प्रारंभ करू. जेव्हा प्रतापगडाच्या जंगलात अंधार जिवंत होत होता तेव्हा इतिहासाने श्वास रोखला होता. कारण चालून येत होता अफजल खान, 7 फुटांचा राक्षस. आणि त्याला वाटायचं शिवबा म्हणजे फक्त एक मुलगा. पण त्याला ठाऊक नव्हतं, सिंह लहान नसतो, वेळ आली की दहाडतोही आणि गेमसुद्धा करतो. खानाने पंढरपूरचा विध्वंस केला, देवळांची नासधूस, निरपराधांचा संहार. खान म्हणाला, शिवबा पळेल, मी त्याला जिवंत पकडेन. आणि शिवबा शांत, अगदी शांत. रणजित देसाई लिहितात, शिवबा शांत असेल तेव्हा काहीतरी मोठं घडणार असतं. मावळ्यांना भीती नव्हती, पण काळजी होती. महाराज, हा विशल आहे, हातात बळ आहे, मनात दगाबाजी आहे. महाराज म्हणाले, धान्य धान्यानेच मोडतं, राक्षस राक्षसानेच जावतं. प्रतापगड हा फक्त किल्ला नव्हता, तो एक बुद्धीचं रणांगण होतं. महाराजांनी प्रत्येक झाड, प्रत्येक पायवाट, प्रत्येक कढा यांचा नकाशा बनवला. ताई, हा एवढा सूक्ष्म प्लॅन? म्हणजे खानाच्या सैन्याचा मार्ग, परतीचा मार्ग, पुरवठा मार्ग सर्व बंद. हे रण जिंकण्यासाठी तलवार पुरेशी नव्हती, बुद्धीचं शस्त्र लागतं. ही माझी आवडती दृश्य आहे. महाराज मंदिरात गेले, कौल घेतला. बोलणे नाहीत, पण त्या शांततेत पाऊस पडत होता. मावळे पहारा देत होते, पण कुणालाही झोप नव्हती. एक मावळा म्हणाला, महाराज, आम्हा सर्वांसाठी तुम्ही एकटेच खानाला सामोरे जात आहात. महाराज हसले, एकटा नाही, स्वराज्य माझ्यासोबत आहे. खानाचे तंबू सोनेरी, शिवबा प्रतापगडाच्या पायथ्याशी गडद वस्त्रांत. भेट. दोघे जवळ आले. खानाने आलिंगन दिलं, पण आलिंगनात प्रेम नव्हतं, हत्या होती. आणि मग इतिहासाने दिशा बदलली. खानाने वाघनख असलेला हात पकडला. महाराजांनी वाघनखे एकच वारात भोसकली. खान कोसळला, पण अजून प्राण गेले नव्हते. महाराजांनी कट्यार फिरवली. आणि इकडे जंगलातून उडी मारून बाहेर आला संगमेश्वरचा उडता मावळा. जवळपास 10 सेकंदात परिस्थिती पलटी. अफजल खान मूर्त, पण रण फक्त सुरू झालं होतं. खानाचा दरबारी सय्यद बंडा हा वेडा तलवारबाज. महाराजांच्या पालखीवर वार, जीवावरचा प्रसंग. पण जीवा महाला, म्हणजे जीवाच्या बदल्यात जीव वाचवणारा. त्याने तलवारीचे 4 वार चुकवले. सय्यद बंडा खाली. स्वराज्याची श्वास परत. अफजल खानावरचा विजय म्हणजे शिवबा आता भारताच्या नकाशावर मोठा धोका बनला. पुढे औरंगजेब येणार. त्याचा रोष, त्याची मृगजळ सेना. हा भाग अफजल खानाच्या मृत्यूपाशी थांबला. पुढे महाराजांच्या दृढतेचा नवा पर्व सुरू होतो. म्हणूनच पुढील भाग सोडू नका. तो आहे शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब. अफजल खान मृत पडला, पण युद्ध संपलं नव्हतं, ते तर आता सुरू होणार होतं. कारण आता रणांगणावर उतरतो आहे औरंगजेब. त्याच्या डोळ्यात फक्त एक नाव, शिवाजी. औरंगजेबाने शाहिस्तेखानाला पाठवलं. त्याच्या सैन्याने पुण्यात घर करून बसलं. लाल महालात, म्हणजे महाराजांच्या स्वतःच्या घरात. मावळ्यांच्या छातीत जळजळत होतं. महाराजांनी एका रात्रीत सगळ्याला पलटलं. रात्रीच्या काळोखात लाल महालात प्रवेश. आणि शाहिस्तेखानाचा हातच कापून टाकला. अजूनही इतिहासात हा प्रसंग गनिमी कावाचा सर्वोच्च नमुना म्हणतात. शाहिस्तेखान पळाला, औरंगजेब संतापला. महाराजांनी प्रत्युत्तर म्हणून सुरत लुटली, पण अन्यायासाठी नव्हे, स्वराज्याच्या अर्थकारणासाठी. महाराज म्हणाले होते, यात माझा लोभ नाही, माझ्या प्रजेसाठी मी धन आणतो. औरंगजेबाची राजकीय खेळी. शिवबांना दिल्लीला, आग्र्याला बोलावलं. सर्वांनी म्हटलं, हे जाळं आहे. पण महाराज म्हणाले, राजकारणात शत्रूची पावलं ओळखणं म्हणजे अर्धयुद्ध जिंकणं. आग्रा, जगातील एक भव्य दरबार. शिवबा मात्र साध्या वस्त्रात एका कोपऱ्यात उभे असत. महाराजांनी अपमान केला. शिवबा संतापले, पण संयम ठेवला. आणि मग सुरू झाली महाराजांच्या सर्वात धाडशी गोष्ट, आग्रा पळवाट. इथल्या प्रसंगाला रणजित देसाई एकदम चित्रपटासारखं रंगवतात. महाराजांनी स्वतःला आजारी दाखवलं. मोठमोठ्या टोपलीत फळं जात. शेवटी त्यात महाराज आणि संभाजीराजे. टोपली बाहेर गेली, सैन्य पहारेकरी, नजरबंद, सगळ्या नजरा फसल्या. छोट्या मार्गाने रूप बदलून, लपून रात्री महाराज महाराष्ट्रात परतले. आणि महाराष्ट्राची माती थरथरली की महाराज परतले. आता आपण येतो हेतांच्या हृदय फोडणाऱ्या भागावर. पावनखिंड. बाजीप्रभू. स्वराज्याचा सर्वात वेदनादायी, सर्वात गौरवशाली क्षण. महाराजांनी पन्हाळगडाहून सुटका केली.
मागे होते 10,000 बिजापुरी पाठलागी. बाजीप्रभू म्हणाला, महाराज तुम्ही पुढे जा, खिंड आम्ही रोखू. घोड्यांची टाप, तोफांचा आवाज, ढोल तासे. बाजीप्रभू लढत राहिला, जोपर्यंत तोरणाच्या तोंडातली तोफ वाजली नाही. धुळीत कोसळला, पण त्याच्या रक्ताने स्वराज्याचा रस्ता लाल झाला. शिवाजी महाराजांच्या कथा म्हणजे शौर्याची शाळा. तानाजी, सिंह आणि शूरवीर यांचं मिश्रण. किल्ला घेतला, स्वतःचं आयुष्य दिलं. शिवबा रडले, गड आला, पण सिंह गेला. सगळं त्याग, लढाया, रक्त, रणनीती याचा शेवट एक दिव्य क्षण. 1674 रायगड. शिवबा छत्रपती झाले. केसरी वस्त्र, शंख, फुलांचा वर्षाव. 100 युद्धांच्या जखमा त्या दिवशी सोन्याच्या मुकुटासारख्या चमकत होत्या. आता महाराज छत्रपती झाले आहेत, पण पुढे येतं कुतुबशहा, सिद्दी, पोर्तुगीज, मोगल, नवे चक्रव्यूह. आज आपण आग्र्याच्या पळवाटीपासून स्वराज्याभिषेकापर्यंत आलो. पण महाराजांचा शेवटचा काळ, तो आहे अधिक गंभीर, अधिक भावपूर्ण, अधिक व्यथित. पुढील भाग नक्की ऐका. तो आहे छत्रपतींचा उत्तरायुष्य आणि वारसा. एक राजा जिंकतो जेव्हा त्याची तलवार धारदार असते, पण तो महान होतो जेव्हा त्याचं हृदय राज्याच्या दुःखाशी बांधलेलं असतं. पाहणार आहोत जगातल्या सर्वात दुर्मिळ राजाचं अंतिम रूप, ज्याने राज्य केलं नाही, राज्य उभं केलं. स्वराज्याभिषेकानंतर महाराजांचे काम संपलं नव्हतं, ते तर सुरू झालं होतं. रायगडचा दरबार आता धमधमीत आहे. नवे कायदे, नवी व्यवस्था, कर पद्धती, गडांची पुनर्रचना, नौदलाचा विस्तार. याला शिवकाळ का म्हणत? कारण तो राजा नाही, तो एक व्यवस्थापक, अर्थतज्ञ, लष्करी गुरु, समाजधुरीण, तत्वज्ञ सर्व रूपात होता. स्वराज्य हा शब्द फक्त राजकीय नव्हता. तो सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प होता. भारतात पहिल्यांदा समुद्र ओळखणारा राजा कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. किल्ले, जहाजं, समुद्री गस्त, सिद्दी, पोर्तुगीज, डच या सगळ्यांना ते मुकाबला देऊ लागले. त्यांनी म्हटलं होतं, समुद्र आमचा आहे, त्याचा दरवाजा त्याच्या मालकाकडेच असायला हवा. भीतीचं साम्राज्य संपवत महाराजांनी किनाऱ्यांवर शांतता आणली. इथे कथा अत्यंत भावनिक होते. संभाजीराजे, बुद्धिमान, योद्धा, निर्णायक. पण त्यांना समजून घेणं कठीण, कारण त्यांच्यात जिद्दीची ज्वाला होती. श्रीमान योगीमध्ये रणजित देसाई लिहितात, श्रीमान योगीमध्ये संभाजीराजे हे सिंहाच्या घरातला सर्वात थरारक गर्जनणारा पिल्लू होतं. पण दरबारात राजकारण, यामुळे कधीकधी पितापुत्रांमध्ये मतभेद होतं. हे दोघे रागावत, पण प्रेमात कधीच कमी नव्हतं. महाराजांचा उत्तरार्ध म्हणजे दक्षिण मोहिमा, जिथे ते अख्ख्या दक्षिण भारताचा राजकीय नकाशा बदलतात. तेथे ते साम्राज्यांना गुडघ्यावर बसवतात. अनेक राजा, सरदार त्यांच्या भेटीने प्रभावित होत. कर्नाटक, तामिळनाडू, म्हैसूर, शिवाजी महाराज म्हणजे वीजप्रहार. ते म्हणतात, स्वराज्य हे फक्त महाराष्ट्राचं नाही, ते अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाचं ध्येय आहे. गड आला पण सिंह गेला, हे वाक्य असं आहे जणू महाराजांच्या हृदयातून बाहेर पडलं. तानाजीचा मृत्यू म्हणजे महाराजांच्या आत्म्यातली एक शीर तुटली. शिवबाजी पोटात वेदना दाबून ठेवत लढत होता, त्या दिवशी त्याने रडायला परवानगी दिली. ही कथा आता मंदावते. सूर्य मावळतो तसा. महाराज आजारी पडतात. अनेक ताण, युद्ध, राजकारण, जबाबदाऱ्या, देह थकला. पण मन स्वराज्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत जागत राहिले. एका रात्री त्यांनी जिजाऊंची आठवण काढली आणि हळू म्हणाले, आई, स्वराज्य मी उभारलं, आता तू मला हाक देतेस का? 1680 एप्रिल. छत्रपतींचा देह महाराष्ट्राच्या कुशीत विसावला, पण त्यांची प्रतिमा आकाशात दिव्यासारखी उजळत राहिली. शिवाजी महाराज मरत नाहीत. ते जिवंत राहतात, लोकांच्या तोंडात, श्रद्धेत, इतिहासात. त्यांनी दिलं धैर्याचं तत्वज्ञान, आर्थिक स्वावलंबन, स्त्री सन्मान, समान न्याय आणि मानवतावादी राज्यकला. श्रीमान योगी वाचताना आपण समजतो, राजा होणं सोपं आहे, पण श्रीमान योगी होणं कठीण. ह्या मराठी भूमीत लाखो योद्धे जन्मले, पण एकच छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. कारण त्याने तलवारीने जिंकण्याआधी हृदय जिंकलं. ही होती श्रीमान योगीची शेवटची कहाणी. तुम्हाला ऐकून कसं वाटलं नक्की सांगा. पुढचे असेच नवनवीन पुस्तकांचा सारांश तुमच्यासाठी आणत राहू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.